गुलाबी ड्रॅगन फ्रूटचे गुलाबी मोदक ही कल्पना तुम्हाला याआधी आली होती का? चला बनवूया आपण ड्रॅगन फ्रूटचे गुलाबी मोदक. तर रेसिपीला सुरुवात करूया. ड्रॅगन फ्रूट, खोबरा किस, दूध पावडर, खसखस, इलायची पावडर, बदाम, मिल्क मेड. ड्रॅगन फ्रूटची आपण आता प्युरी बनवून घेऊ. प्युरी बनवून झालेली आहे. गॅसची फ्लेम ऑन करून त्यावर मी कढई ठेवलेली आहे. आता त्यामध्ये प्युरी ॲड करत आहे. प्युरी छान मिक्स करून घेऊ. यामध्ये जे काही पाण्याचा अंश असेल तो सुकला जाईल आणि छान अशी दाटसर प्युरी आपल्याला मिळेल. आता यामध्ये मी दूध पावडर ॲड करत आहे आणि छान मिक्स करून घेत आहे. सतत फिरवत राहायचं, त्यामुळे गुठळ्या बनणार नाही. आता यामध्ये आवश्यकतेनुसार मी कंडेन्स मिल्क टाकत आहे. 1.5 चम्मच पुरेसं आहे. मी 1.5 चम्मच ॲड केलेला आहे याच्यामध्ये कंडेन्स मिल्क. छान मिक्स करून घेत आहे. आता यामध्ये खसखस, इलायची पावडर आणि थोडे बदाम ॲड करत आहे. छान मिक्स करून घेत आहे. मिश्रण आपलं छान थिक झालेलं आहे, बघू शकता. आता यामध्ये मी खोबरा किस ॲड करत आहे. छान मिक्स करून घ्यायचं. खोबरा किस टाकल्यावर कंटिन्यू फिरवत राहायचं. बघू शकता मिश्रण आपलं छान थिक झालेलं आहे. आणखी मी परत 2 ते 3 मिनिट छान कमी गॅसवर मिश्रणाला छान आणखी घट्ट होऊ देते. त्यामुळे आपले मोदक खूप छान बनेल आणि आकार पण व्यवस्थित येईल. बघू शकता मिश्रण आपलं छान थिक झालेलं आहे. आता मी एका प्लेटमध्ये थंड होण्याकरिता काढून घेत आहे. मिश्रण छान थंड झालेलं आहे आपलं. आता आपण याचे मोदक बनवून घेऊया. थोडा आता आपण मोदक साच्याला खोबरा किस स्प्रिंकल करून घेऊ आणि काही थोडे बदामाचे काप आहे ते पण इथे टाकून घेऊ, म्हणजे मोदक खूप छान दिसायला. आणि आता यामध्ये तयार केलेलं जे आपलं सारण होतं ते मी ॲड करते. तयार केलेलं सारण छान मोदक पात्रामध्ये भरून घेते आणि छान मोदक तयार करून घेते. तुम्ही हाताने पण बनवू शकता किंवा तुमच्याकडे जर मोदकचा साचा असेल तर तुम्ही मोदक त्या साच्याने पण बनवू शकता. नवीन एकदा नक्की करून बघा. प्रीतीच्या किचनला नक्की विजिट करा आणि फॉलो, शेअर, लाईक ठकलाय सगळं करा. तुम्ही कळत नाही असं का करता तुम्ही लोक? सांगा ना मला पण. असं नको करू द्या. तर प्रीतीच्या किचनला विजिट नक्की करा आणि रेसिपी कशी वाटली तर हे कॉमेंटमध्ये पण नक्की सांगा. बाय बाय सगळ्यांना. थँक्यू फॉर वॉचिंग आमची व्हिडिओ प्रीतीचे किचन.